आम्ही प्रभाग क्रमांक 22 मध्ये भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्ह्याचे पालकमंत्री ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्याचे त्यांनी सोलापूर जिल्ह्याचा जो विकासाचा गाडा चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहेत। सोलापूर शहर मध्येचे तरुण तडफदार युवा आमदार देवेंद्रदादा कोटे, अक्कलकोटचे पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी या तिन्ही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून अधिकृतपणे प्रवेश केला आणि प्रवेश झाल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीने मी असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड असतील आणि आमचे चारही या ठिकाणचे उमेदवार असतील त्यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी स्वतः किसन जाधव, माझ्या समवेत माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड यांच्या सौभाग्यवती अंबिकाताई नागेश अण्णा गायकवाड, युवा सहकारी शिवराज गायकवाड यांच्या सौभाग्यवती चैत्रालीताई गायकवाड आणि माझे चौथे सहकारी दत्तात्रयजी नडगिरे असे चारही उमेदवार आज आम्ही भरघोस अशा मताधिक्याने या ठिकाणी निवडून आलेलो आहोत। या निवडून येण्याचं श्रेय सर्वस्वी प्रभाग क्रमांक 22 मधील तमाम जनतेला मी अर्पित करतो। खरं तर ही निवडणूक ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी सर्वप्रथम मी गणपती बाप्पा मोरयाला आणि तुळजापूरच्या आई तुळजाभवानीला, पांडुरंगाला, पंढरपूरच्या पांडुरंगाला आणि अक्कलकोटच्या स्वामी समर्थाला नतमस्तक होऊन या निवडणुकीची प्रचार यंत्रणा सुरू केलेली होती। परंतु प्रत्यक्ष रूपामध्ये या माझ्या प्रभाग 22 मध्ये सर्व जातीय धर्माचे लोक या ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदतात। माझ्या प्रभाग 22 मध्ये अल्पसंख्याक समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे। या निवडणुकीच्या निकालाच्या जो पार्श्वभूमी आहे या निकालामध्ये दिसून आलेला आहे। आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, महायुती सरकार असेल, राज्याचे अर्थमंत्री असतील, महायुतीचे अनेक नेतेगण असतील, यांच्या माध्यमातून मागच्या कालखंडामध्ये प्रभाग 22चा सर्वांगीण विकास करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्या विकासाला मत या ठिकाणी प्रभाग 22च्या जनतेने दिलेलं आहे।